हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक 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 स्वागत आहे आजच्या या 5व्या आणि शेवटच्या दिवसामध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल. जर का आवाज क्लिअर असेल तर फक्त चॅट बॉक्समध्ये जाऊन टाईप करायचं आहे 1. जस्ट गो इन द चॅट बॉक्स अँड टाईप 1 इन द चॅट बॉक्स. ओके. सो आपला ग्रुप ओपन आहे. सर्वांनी पटापट ग्रुपमध्ये एकदा जायचं आहे आणि ग्रुपमध्ये सर्वांनी एक मेसेज टाकायचा आहे की सेशन सुरू झालेला आहे. सेशन सुरू झालेला आहे असा एक मेसेज टाकायचा आहे. वेलकम बॅक एव्हरीवन, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या 5व्या दिवसामध्ये. आय होप माझा व्हिडिओ आणि आवाज दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. असतील तर जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. टाईप 1 इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके ओके. येस, लेट मी जस्ट चेक माय व्हॉइस. ओके, आवाज येतोय आता सर्वांना? ओके, इज इट क्लिअर नाव? या ओके. चला सुरुवात करूया आजच्या या दिवसाची, या अमेझिंग दिवसाची. आज आपला शेवटचा आणि 5वा दिवस आहे मित्रांनो. आय होप मागील 4 दिवसापासून तुम्ही हे वर्कशॉप एन्जॉय करत असाल अशी मी आशा करतो. किती लोक हे वर्कशॉप एन्जॉय करत आहेत मागच्या 4 दिवसापासून? टाईप मी इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. पटापट टाईप करायचं आहे चॅट बॉक्समध्ये. आपण मागच्या 4 दिवसात जे काही गोष्टी शिकलो आहोत, काय शिकलो आपण? प्रत्येक गोष्टीप्रती काय द्यायचं आहे आपल्याला? ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. ओके. सो वाय यू आर नॉट टायपिंग इन द चॅट बॉक्स? गो टू द चॅट बॉक्स अँड टाईप फटाफट. टाईप करायचं आहे पटापट आणि ग्रुपमध्ये जाऊन एक मेसेज टाकायचा आहे की वी आर लाईव्ह, सेशन सुरू झालेलं आहे, सर्वांनी जॉईन करायचं आहे. ओके. सो मॅक्सिमम लोक आपल्यासोबत जॉईन करतील. सो आय होप माझा आवाज क्लिअर असेल, व्हिडिओ क्लिअर असेल सर्वांना. वेलकम वेलकम वेलकम, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. सो प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स इज ओपन फॉर ऑल ऑफ यू. ओके. तुम्हाला काही प्रश्नही असतील मागच्या 4 दिवसामध्ये, काही एक्सपिरियन्स असतील तुम्हाला शेअर करायचे असतील तर तुम्ही तसा मेसेज करू शकता. कुणाला जर एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स पण शेअर करू शकता. ओके ओके. सो चला सुरुवात करूया आजच्या या अमेझिंग दिवसाला. आणि आजचा 5वा दिवस आहे मित्रांनो. कृतज्ञतेची जादू ह्या वर्कशॉप आपलं चालू आहे आणि हे वर्कशॉप आपण मागील 5 दिवसांपासून करतोय. आजचा 5वा दिवस आहे. सो किती लोक इथे आहेत की जे 5ही दिवस कंटिन्यू आहेत? टाईप 5 इन द चॅट बॉक्स. टाईप 5 इन द चॅट बॉक्स. किती लोक आहेत की जे 5ही दिवसांपासून इथे आहेत? टाईप 5 इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू 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 एव्हरीबॉडी. थँक्यू थँक्यू फॉर टायपिंग. ओके. किती लोक आहेत की ज्यांचा आज पहिला, दुसरा किंवा तिसरा दिवस आहे? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. तुमचा जो दिवस असेल त्या दिवसाचा नंबर टाईप करायचा आहे. फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे. टाईप इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ओके 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 ओके. ठीक आहे ठीक आहे. ओके. मॅक्सिमम लोकांचा थर्ड डे आहे, कोणाचा सेकंड डे आहे. ओके. मॅक्सिमम लोकांचा फोर्थ डे आहे. ओके. फिफ्थ डे पण आहे काही लोकांचा. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. सो ज्यांचा फिफ्थ डे, याचा अर्थ ते 5 दिवसांपासून रेग्युलरली अटेंड करत आहेत. बाकी ज्यांचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस आहे, आय होप त्या लोकांनी रेकॉर्डिंग पाहिल्या असतील ग्रुपमध्ये. रोज आपण रेकॉर्डिंग टाकतोय तुमच्यासाठी, कारण काही लोक जॉब करत होते, काही लोकांचे मेसेज आले, काही लोकांना वेळ भेटत नव्हता. सो आमच्याकडून आम्ही सर्व प्रयत्न केलेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्हाला ती जादू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी हे सर्व प्रयत्न आम्ही आमच्या परीने केलेले आहेत. ओके. नाऊ इट इज 100% युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही पण किती त्याच्यामध्ये सिरियसली करता, तुम्ही किती व्हिडिओज बघता. राईट. ओके. कारण लक्षात घ्या, ताली कभी एक हाथ से नहीं बजती, बराबर है ना? सो दोनों लोग जब मेहनत करेंगे तब जाके कुछ हमें रिझल्ट मिळेंगे अच्छे. राईट. ओके. सो थँक्यू सो मच जे लोक आज जॉईन झाले त्यांच्यासाठी सर्वात प्रथम मनापासून धन्यवाद. तुम्ही आज जॉईन झाले आणि तुम्ही मागचे 5 दिवस झाले आम्हाला ऐकतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा जो आपला विषय आहे तो फार जबरदस्त विषय आहे, फार आवडीचा विषय आहे सर्वांच्या, माझ्याही आवडीचा विषय आहे. ओके. आणि तो विषय आहे धन, पैसा. ओके. सो हाऊ वी कॅन अट्रॅक्ट मोर अँड मोर मनी इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक पैसा कसा आपण अट्रॅक्ट करू शकतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, 4 दिवसांमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं असेल की यू शुड नॉट आस्क. तुम्हाला हे नाही विचारायचं आहे की हाऊ, कसा. फक्त एवढंच माहित पाहिजे तुम्हाला की येणार आहे तो. दॅट्स ऑल. ओके. लक्षात घ्या आता एक गोष्ट की पैसा ही अशी गोष्ट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते? काय म्हणते आकर्षणाचा नियम? काय म्हणते की ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विचार करता, ज्या गोष्टींबद्दल जास्तीत जास्त विचार करता, तशा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. काय म्हणता? येस ऑर नो? तशा तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. जसं जसं आपण विचार करतो तशा तशा गोष्टी आपल्यासोबत होत असतात. राईट. ओके. त्याचप्रमाणे पैशाबद्दल
जर का आपले विचार निगेटिव्ह असतील, पैशाबद्दल जर का आपण नेहमी काय म्हणू त्याला वादविवाद करत असू, त्याच्याबद्दल जर का आपल्या मनात काही असे भाव असतील की जे भाव योग्य नाही आहेत, तर तो येईल का हो आपल्याकडे? सांगा बरं, येस नो चॅटबॉक्समध्ये तो येईल का आपल्याकडे? का बरं? मॅक्सिमम लोक असे आहेत, 100 पैकी 100 पैकी 95 लोक असे असतात की ज्यांच्याकडे पैशाची कमी असते, आणि 5%च लोक असे असतात की ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. का बरं असं होते? द रिझन बिहाइंड दॅट मित्रांनो, ज्यांना हे सिक्रेट सापडते ते लोक हे सिक्रेट शेअर करत नाही. जे लोक शेअर करतात त्यांचं कोणी ऐकत नाही. असंही होते, राईट? सो आज आपल्याकडे ते सिक्रेट आलेलं आहे, याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणायला पाहिजे की नाही? येस नो? सो टाईप थँक्यू इन द चॅट बॉक्स. टाईप थँक्यू वन्स अगेन इन द चॅट बॉक्स. टाईप थँक्यू इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या 4 दिवसांपासून शिकवत आहे की प्रत्येक गोष्ट, वॉट एव्हर इज हॅपनिंग इन युअर लाईफ, वॉट एव्हर, हॅलो, वॉट एव्हर इज हॅपनिंग इन युअर लाईफ, से थँक्यू. कितना भी बुरा सा बुरा चीज हो जाए, कितना भी अच्छे से अच्छी चीज हो जाए, से थैंक यू. बिकॉज अगर कोई बुरी चीज हुई है तो शायद उससे भी बुरी हो सकती थी. हेलो, शायद उससे भी बुरी हो सकती थी. येस नो? बघा, मी काल एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट मी पुन्हा रिपीट करतो कारण काही लोक नवीन आहेत, काही नाव मला नवीन दिसत आहेत आज. काल मी एक गोष्ट सांगितलं होतं की भगवान का जो सीसीटीव्ही है ना, उससे कोई नहीं बच पाता. देवाचा जो सीसीटीव्ही आहे त्याच्यापासून कोणी नाही वाचू शकत. सो जे लोक अजूनही टाईप नाही करतात चॅटबॉक्समध्ये, दोज आर नॉट ऍक्टिव्ह पीपल. बी ऍक्टिव्ह. बिकॉज मेरे लिए मत टाईप करो यार. मला काय तुम्ही टाईप केलं काय नाही केलं का, मला काय उपयोग आहे का याचा? काही फायदा आहे का? दिसत पण नाही तुमची कमेंट कोणाला, मलाच दिसते फक्त. बट समबडी एल्स इज वॉचिंग. हॅलो, कोणीतरी अजून पाहत आहे माझ्या व्यतिरिक्त तुमची कमेंट. तुम्ही त्या गोष्टीला जेवढं अट्रॅक्ट कराल लाईफमध्ये तेवढी ती लवकर येईल. आणि हाच नियम पैशाबद्दल पण लागू होतो. कसा होतो लागू, तेच आपण आज बघणार आहे. इंटरेस्टेड आहात तुम्ही? आर यू ऑल एक्साइटेड? टाईप ई एक्स इन द चॅट बॉक्स. किती लोक एक्साइटेड आहे? टाईप ई एक्स इन द चॅट बॉक्स. मला जर हा नियम, मला जर ही गोष्ट कोणी आजच्या 10 वर्ष आधी सांगितली असती ना, खूप जबरदस्त फॉलो केली असती मी. पण मला हे माहित पडलं 4 वर्ष आधी. किती वर्ष आधी? 4 वर्ष आधी. पण मला कोणी जर का 10 वर्ष आधी ही गोष्ट सांगितली असती तर 100% मी फॉलो केली असती. कदाचित केली नसती, कारण कधी कधी आपल्या डोकं एवढं हे असते की बाबा नाही, मुझे नाही करना, मुझे सब पता है, असंही असते, राईट? तुम्हाला माहित आहे का आज सर्वात 100 पैकी 95% लोकांचा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांच्याकडे काही डिग्री आहे की काही आहे. प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे एक ऍटिट्यूड आहे. त्या ऍटिट्यूडचं नाव आहे मुझे सब आता है वाला ऍटिट्यूड. मैं बहुत ज्ञानी हूँ वाला ऍटिट्यूड. तर असे जे लोक असतील आपल्या आसपास, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, काय कि भैया तू इतना ज्ञानी है, तो तेरा ज्ञान और तेरा बैंक अकाउंट मैच क्यों नहीं हो रहा है? हेलो, तेरा ज्ञान और तेरा बैंक अकाउंट मैच क्यों नहीं हो रहा है? इसका मतलब क्या है? इसका मतलब ये है कि कुछ ना कुछ कमी है, कुछ ना कुछ सीखना जरुरी है, कुछ ना कुछ समजणं जरुरी आहे. काहीतरी गोष्टी समजल्या पाहिजे, काहीतरी गोष्टी शिकायची गरज आहे, काहीतरी गोष्टी समजायच्या गरज आहे. येस ऑर नो एव्हरीबॉडी, येस ऑर नो इन द चॅट बॉक्स, राईट? आणि त्या गोष्टी शिकायसाठी आपण काय पाहिजे? तयार पाहिजे. पाहिजे की नाही आपण तयार? आपण तयार कधी होऊ? किसी ने मुझे पूछा, हेलो, किसी ने मुझे पूछा कि मैं भगवान श्री राम से मिलना चाहता हूँ. लिसन टू मी वेरी वेरी केयरफुली. किसी ने मुझे पूछा कि मैं भगवान श्री राम से मिलना चाहता हूँ. मैंने उससे कहा मैंने उससे कहा कि तुम हनुमान बन जाओ, भगवान श्री राम अपने आप आ जाएंगे. तुम हनुमान बन जाओ, भगवान श्रीराम अपने आप आ जाएंगे. सो जेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट पाहिजे असते ना लाईफमध्ये, त्या गोष्टीच्या लायकीचं बनणं आपल्याला गरजेचं असतं. येस ऑर नो? येस ऑर नो एव्हरीबडी? हाऊ मेनी पीपल अग्री विथ मी? की जे पण आपल्या लाईफमध्ये आज आहे, जिथं पण आपण आहोत, ज्या स्टेजवर आहोत, ज्या नोकरीवर आहोत, जे पैसा कमवत आहे, जे इज्जत आहे आपली मार्केटमध्ये, जे आपली रिस्पेक्ट आहे मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये, हे कशामुळे आहे? कारण आपण त्या लेवलवर स्वतःला घेऊन गेलो म्हणून आहे. आपल्याला जर का अधिक पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अधिक मोठ्या लेवलवर जावं लागेल. येस ऑर नो? येस ऑर नो? फॉर एक्झाम्पल, काही लोक 1 BHK मध्ये राहत असतील आणि त्यांना वाटेल की मला 4 BHK पाहिजे, मला बंगलो पाहिजे. सो यू हॅव टू
लेवल अप युअर फ्रिक्वेन्सी. तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी, तुम्हाला तुमची एनर्जी, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाढवाव्या लागतील की नाही? येस नो? इन द चॅट बॉक्स. आणि त्याची सुरुवात कुठून होते? त्याची सुरुवात होते चॅट बॉक्स पासून. यू बिलीव्ह इट? कारण तुम्ही एनर्जेटिक आहात की नाही हे कसं समजेल? कसं समजेल हे? भगवंताला कसं समजेल? या युनिव्हर्सला कसं समजेल की आर यू इन एनर्जी ऑर नॉट? राईट? ओके. सो बी एनर्जेटिक ऑल द टाइम. कारण जो एनर्जेटिक असतो, जो एनर्जी मध्ये असतो ऑल द टाइम, तोच नेहमी काय असतो? जिंकत असतो. येस ऑर नो? तोच नेहमी काय होतो? जिंकत असतो. सो लेट्स गो अहेड विथ टुडे सेशन. आय होप एव्हरीबडी इज इन राईट नाव. ओके. नंबर ऑफ पीपल हॅव जॉईन. बरेच लोक जॉईन करत होते, आता बरेच लोक जॉईन झाले. व्हेरी गुड. थँक्यू 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 एव्हरीबडी. वेलकम बॅक. वेलकम टू द फिफ्थ डे ऑफ दिस ग्रॅटिट्यूड वर्कशॉप. आजचा जो विषय आहे तो आहे पैसा, मनी. चेंज युअर लाईफ इन 5 days. आपण असं म्हणतो की 5 दिवसामध्ये इफ यू डू इट all the things very very seriously, your life will change. Okay, so let's start with the three magical words. Those are thank you, thank you, thank you. Just start with thank you, thank you, thank you, thank you everybody for joining today. Thank you so much for this internet connection. Thank you so much for everything whatever happening around us. Okay, so हाऊ वॉज द लास्ट 5 days? एका शब्दामध्ये सांगा मला चॅट बॉक्स मध्ये कसे होते मागचे 5 दिवस. टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. कसे होते मागचे 5 दिवस? टाइप इन द चॅट बॉक्स. एका शब्दात सांगा फक्त. अमेझिंग. व्हेरी गुड. थँक्यू जी. थँक्यू आकाश जी. ऑसम. थँक्यू जी. थँक्यू. प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. कसे होते मागचे 5 दिवस? वाव वाव वाव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. चालो. चांगले होते. ठीक आहे. पुढचे पण दिवस असेच राहतील. आज आपण बोलणार आहे पैशाबद्दल. बघा, पैसा दिसतोय तुम्हाला? ओके. सो एक गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, मागचे 5 दिवस झाले, की ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याच्याकडे ज्या ज्या गोष्टीबद्दलची कृतज्ञता आहे त्या गोष्टी अधिक 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 त्याच्या लाईफमध्ये येणार आहेत आणि तो समृद्ध होणार. आता पैशाची कृतज्ञता जर का तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे असलेला जो काही पैसा आहे आज, फॉर एक्झाम्पल असे असू शकते की इथं बसलेले काही लोक स्ट्रगल करत असतील पैशाबद्दल. कदाचित आपल्या आसपास असे काही लोक असतील जे स्ट्रगल करत असतील पैशाबद्दल. पण जे काही आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत का? त्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणतो का? ज्याच्याकडे ही कृतज्ञता नसेल त्याच्याकडे जेवढा आहे तेवढा पण कमी 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 होत जाईल. लक्षात घ्या. सो जिथं कुठं आपण, हे फार डिफिकल्ट आहे बरं का. मी नेहमी सांगतो की 5वा दिवस आहे ना, हा थोडा डिफिकल्ट दिवस असते 5वा दिवस. का बरं माहितीये का? तुमच्या खिशात पैसे नाही समजा एक्झाम्पल, आणि मी तुम्हाला म्हणतो की जे पैसे त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा. फार डिफिकल्ट आहे. विरुद्ध परिस्थिती आहे. पण तरी जर का तुम्ही हे केलं, तरी जर का तुम्ही हे केलं, विपरीत परिस्थितीमध्ये जर का तुम्ही ह्या गोष्टी केल्या, सो डेफिनेटली आय विल टेल यू, यू विल गेट अमेझिंग रिझल्ट. अमेझिंग रिझल्ट. ओके. तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हाला तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, एखाद्या तुमचं मागची कोणती पॉलिसी पूर्ण झालेली असेल, तुमचा कुठं काही पीएफ अडकला, तुम्ही विसरलेले असाल, असे असे पैसे येतील तुमच्याजवळ. आय गॅरंटी यू. तुम्ही विसरलेले असाल, एखाद्याला तुम्ही उधार दिले असेल आणि तुम्ही सोडून दिले असेल की यार आता काही भेटत नाही, हे पैसे सोडून दिले तुम्ही. अचानक तो व्यक्ती येऊन तुम्हाला पैसे देऊन जाईल. अचानक. हॅलो. अचानक असे एक्सपिरियन्सेस आहेत माझ्याकडे. अचानक एखाद्याचा पीएफ वगैरे मागच्या कंपनीतला बाकी असेल, तो पीएफ निघून जाईल. अचानक ह्या गोष्टी होतील. तुम्हाला माहित नाही कुठून येईल, पण येईल. ओके. पण त्यासाठी आपल्याला काही करावं लागेल. काय करावं लागेल? काय करावं लागेल? तेच मी सांगणार आहे आता काय करावं लागेल. ओके. सो सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर तुमच्याकडे आज पैशाची कमी आहे, तर एक गोष्ट पक्की 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 लक्षात ठेवायची आहे की पैशाबद्दल कुठल्याच प्रकारची चिंता, कुठल्याच प्रकारची ईर्ष्या, कुठल्याच प्रकारची निराशा, कुठल्याच प्रकारची हताशा, कुठल्याच प्रकारची शंका आणि भयभीत होणे सोडून द्यायचं आपल्याला आजपासून. कारण ह्या ज्या भावना आहेत, ह्या तुमच्या मनात तेव्हा येतात जेव्हा तुम्ही पैशाबद्दल कृतज्ञ नसता. टेन्शन नसलं पाहिजे तुम्हाला की पुढच्या महिन्याची ईएमआय कशी भरू, हा पैसा कुठून येईल. त्याच्याबद्दल निराशा हताशा नाही पाहिजे. जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे की चला, आज माझ्याकडे एवढे पैसे होते की मी 2 वेळेचं जेवण करू शकलो. आज माझ्याकडे एवढे पैसे होते की मी माझं इंटरनेटचं बिल भरू शकलो. आज माझ्याकडे एवढे पैसे होते की मी माझ्या घराचं भाडं भरू शकलो, माझ्या घराचा हप्ता भरू शकलो, माझ्या कारचा हप्ता भरू शकलो, माझ्या मुलांची फीस भरू शकलो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा द्याल, हॅलो लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली, व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा द्याल लोकांना, तेव्हा तेव्हा सुद्धा काय म्हणा?
थँक्यू म्हणा, अगदी मनापासून थँक्यू म्हणा. जेव्हा जेव्हा पैसे देता तेव्हा सुद्धा थँक्यू म्हणा. का बरं? कारण तो पैसा जेव्हा जातोय तुमच्याकडून, लक्षात घ्या मी काय सांगतो, जेव्हा तुमच्याकडून तो पैसा जातोय त्याच्या बदल्यात तो तुम्हाला काहीतरी देतोय. येस ऑर नो? तुम्ही कारची ईएमआय भरता, तुम्ही कार वापरता की नाही? येस नो? कार वापरता की नाही तुम्ही? बरोबर आहे. तुम्ही घराची ईएमआय भरता, तुम्ही घरात राहता की नाही? येस नो? किती आनंद मिळतो त्या घरात राहून. तुमच्या परिवारासोबत तुम्ही राहता, सेफ तुम्ही राहता. तुम्ही घरी नसताना तुमच्या घराची, तुमच्या परिवाराची काळजी कोण घेते? ते घर काळजी घेते. तुमच्या अगदी महागाच्या महागाच्या वस्तू कुठे असतात? त्या घरामध्ये असतात. तुम्ही रात्री जेव्हा झोपता तेव्हा किती निवांत झोपता. छान एसीच्या हवेमध्ये झोपता, छान पंख्याच्या हवेमध्ये झोपता. हे सर्व काही कुठून मिळत तुम्हाला? कारण तुम्हाला ती पैसे तुम्ही महिन्याला भरता त्याचे, म्हणून ना. येस ऑर नो? मग तुम्ही त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायला पाहिजे का, की बापरे घराची ईएमआय आहे? नाही. तुम्ही काय म्हणायला पाहिजे, वा. आता मला एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक जस्ट इमॅजिन, की समजा या जगामध्ये असा नियम असता की तुम्हाला घर घ्यायचं असलं तर कॅश पैसे भरावे लागतील, होम लोन वगैरे मिळणार नाही. तर आज किती लोक घराच्या बाहेर असते हो, सांगा बरं तुम्ही. किती लोक असते? बरं, अजून एक दुसरा नियम असता की कोणीच त्यांचं घर भाड्याने तुम्हाला देणार नाही. मला सांगा आता किती लोक रस्त्यावर असते, तुम्ही सांगा. आज आपल्याला कुणाचं तरी घर भाड्याने मिळते, ज्या घराची किंमत 50 लाख 1 करोड रुपये आहे. ते घर आपल्याला फक्त 20,000 25,000 भाड्याने मिळते महिन्याचं. आणि ते भाडं देताना आपल्याला असं वाटतं, काय बापरे किती भाडं आहे या घराचं. एखादी ईएमआय भरताना आपल्याला वाटतं, काय अजून 20 वर्ष ईएमआय भरायची आहे. अरे पण तू रोज राहतोय बाबा तिच्यामध्ये, तू रोज ती गाडी चालवतोय. येस सर नो? मग त्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणायला पाहिजे की नाही? किती लोक ऍग्री करतात? तो टाईप करा एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना ही गोष्ट समजली? अरे यार सही बोला सर आपने तो. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. एजी मीन्स ऍग्री. टाईप ऍग्री. किती लोक ऍग्री करतात माझ्याशी? किती लोक मग मला 100% ऐकत आहेत? हाऊ मेनी पीपल लिसनिंग टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली? खूप महत्वाच्या गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला, लक्षात घ्या. ओके. एखादी अशी गोष्ट की जी तुम्ही पैशाने विकत घेणार होते, फॉर एक्झाम्पल, आणि ती गोष्ट तुम्हाला फ्री मिळाली. किंवा समजा एक्झाम्पल सांगतो, की तुम्ही विचार केला की यार मला आहे ना एक नवीन बाईक घ्यायची आहे. ओके. आणि तुम्ही बाईक घ्यायचा विचारच करत होते ना, अचानक काय आलं? असाही एक्सपिरियन्स आला असेल तुम्हाला. असे एक्सपिरियन्स येतील तुम्हाला आता पुढच्या काही दिवसात, किंवा मागच्या काही दिवसात आले असतील, की तुमचा मित्र तुम्हाला बोलला की अरे कशाला नवीन बाईक घेतो, हे माझ्याकडे एक बाईक आहे, ती पडलेली आहे, हे तू वापर, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा तू दे. म्हणजे काय झालं माहिती आहे का इथे? तुमचे 50-60 हजार 1 लाख रुपये वाचले की नाही? वाचले म्हणजे काय झालं? ते पैसे आले की नाही तुमच्याकडे? येस नो? येस नो? एखादी वस्तू तुम्ही विचार करत होते की मला वॉशिंग मशीन घ्यायची आहे, मला फ्रीज घ्यायचा आहे, मला टीव्ही घ्यायचा आहे, मला मोबाईल घ्यायचा आहे, आणि अचानक त्याच्यावर 10,000 रुपये 15,000 रुपये डिस्काउंट आहे समजा अमेझॉनवर, आणि ती वस्तू तुम्ही घेतली. ते डिस्काउंट भेटलं म्हणजे तुमच्याकडे पैसा आला की नाही? येस नो? मग हा जो पैसा आलेला आहे याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हटलं का? म्हटलं का तुम्ही थँक्यू? नाही. आता हे 5 दिवसाचं वर्कशॉप, समजा याची किंमत जर 5,000 असती तर, समजा हे 5 दिवसाचं वर्कशॉप याच्यासाठी मी 5,000 रुपये चार्ज केले असते तर, काही लोक म्हणतील सर मग आम्ही आलोच नसतो. पण समजा तुम्हाला हे वर्कशॉप करायचंच होतं आणि याची फीस 5,000 रुपये असते तर, म्हणजे आता हे फ्री मध्ये मिळालं म्हणजे ते 5,000 रुपये आले का तुमच्याकडे? येस नो? सांगा बरं. आले का ते तुमच्याकडे? म्हणजे धन आलं. येस नो? पैसा आला. राईट. मग ह्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हटलं का? येस नो? आपण म्हटलं का की थँक्यू बाबा, इतकं चांगलं वर्कशॉप मला मिळालं, 5 दिवसाचं फ्री, 1 रुपये चार्ज केला नाही, थँक्यू सो मच. असं केलं का आपण? केलं का आपण असं? येस नो? आस्क युअर सेल्फ. ह्याच गोष्टी तर शिकायच्या आहे आपल्याला. मी काय बोललो होतो पहिल्या दिवशी सुरुवातीचं माझं सगळ्यात पहिलं वाक्य होतं की मॅजिक उन्हीं के साथ होता है. जादू त्याच लोकांसोबत होते जे लोक जादू या गोष्टीवर विश्वास करतात. पुन्हा एकदा रिपीट करतो की जादू त्याच लोकांसोबत होते जे लोक जादू या गोष्टीवर विश्वास करतात. एक खूप अमेझिंग गोष्ट सांगतो मी तुम्हाला, बघा, तुम्हाला विश्वास पडेल. ओके. पैशाबद्दल जर का तुम्ही मनात नेहमी कंप्लेंट करत असाल, वादविवाद करत असाल, किंवा कोणी दुसऱ्याचे पैसे पाहून त्याच्याबद्दल जर का तुम्हाला वाईट वाटत असेल की अरे बाजू वाल्याने तो ये कर लिया, अरे बाजू वाल्याने इतना बड़ा घर बना लिया, हे सर्व जर का येत असेल ना, तर या गोष्टींनी तुमचं जे जीवन आहे, तुमची जी लाईफ आहे, हे आर्थिकरित्या कधीच सक्षम होणार नाही, लक्षात घ्या. कधीच चांगलं होणार नाही. बिकॉज काय होतंय माहितीये का, जेव्हा तुम्ही इतरांबद्दल चुकीचा विचार करता कि अरे कितना पैसा छाप रहा है, अरे तो इससे क्या होता है, यू आर क्रिएटिंग अ निगेटिव वाइब्स अबाउट दैट मनी.
येस और नो? अँड दॅट सेम वाइब्स रिफ्लेक्ट इन युअर लाईफ, है ना? जो मागोगे वही मिलेगा. बरोबर आहे की नाही? लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते? लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला समजत असो की नसो, ते तसंही तुमच्या लाईफमध्ये काम करत असते मित्रांनो. येस नो? तुम्ही ते अट्रॅक्ट करा की नका करू, ते ऑटोमॅटिकली काम करत असते. कारण तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो एका मिनिटामध्ये. तुम्ही ज्या जॉबवर आज आहात किंवा तुम्ही जो बिझनेस आज करत आहात याच्याबद्दल तुम्ही कधीतरी विचार केला होता? तुम्ही ज्या घरात राहता त्याच्याबद्दल तुम्ही कधीतरी विचार केला होता? तुमची जी पत्नी आहे किंवा तुमचे जे हस्बंड आहे त्यांच्याबद्दल कधीतरी विचार केला होता तुम्ही? राईट? तुमच्याकडे जी कार आहे त्याचा कारचा तुम्ही कधीतरी विचार केला होता? आणि ते आज त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत, आहेत की नाही? म्हणून तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात, लक्षात घ्या. त्या आज होतील, उद्या होतील, 5 वर्षांनी होतील, 10 वर्ष, पण होतात नक्की. ते डिपेंड करते की तुमची इंटेन्सिटी किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला किती लवकर पाहिजे त्या गोष्टी, त्याच्यावर ते डिपेंड करते. आता मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आर यू रेडी? अमोल सर तुम्हाला बोलायचं आहे? व्हेरी गुड, ठीक आहे. एक 5 मिनिटं, 5-10 मिनिटं थांबा, आपण बोलू. हा, ओके. येस येस. तुम्हाला काही अनुभव शेअर करायचा असेल मला असं वाटते, काय हरकत नाही. तुम्हाला थोडं एक 5-10 मिनिटं थांबा, आपण बोलू. ओके, ठीक आहे. सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांचे उत्तर पटापट पटापट टाईप करायचे चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे? जस्ट इमॅजिन 2 मिनिटासाठी सर्वांनी आपले डोळे बंद करा बरं, आणि मनातल्या मनात उत्तर द्यायचे. चॅट बॉक्समध्ये लिहायची गरज नाही. आपले डोळे बंद करा सर्वांनी. क्लोज युअर आईज एव्हरीवन. क्लोज युअर आईज, इमानदारीने अगदी. मी तुम्हाला पाहत नाहीये, पण तुम्ही तुमचे डोळे बंद करा. ओके, क्लोज युअर आईज. मी माझा व्हिडिओ बंद करतो 2 मिनिटासाठी. ओके, जस्ट क्लोज युअर आईज एव्हरीवन. केले? डोळे बंद केले? आता मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, लक्ष देऊ नाही का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये द्यायचं आहे तुम्ही, तुमच्या मनातल्या मनात. फक्त चॅट बॉक्समध्ये टाईप करायची गरज नाही, मनातल्या मनात टाईप करायचं, मनातल्या मनात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके, रेडी? रेडी एव्हरीवन? चलो आगे बढ़ेंगे. सो जस्ट इमॅजिन की जेव्हा तुम्ही लहान होते, अगदी लहान, हम्म, अगदी लहान होते तुम्ही, म्हणजे एक 2-3 वर्षाचे, 5 वर्षाचे वगैरे असाल. आठवा ते दिवस, आठवा बरं जरा. कसे दिसत होते तुम्ही? कसे तो केस होते तुमचे? कशी तुमची बॉडी लँग्वेज होती? कसे होते तुम्ही दिसायला? काळे होते, गोरे होते, सावळे होते, सुंदर होते? कसे होते जरा आठवा, जरा कसे दिसत होते तुम्ही? ओके. आता मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर द्या मनातल्या मनात. येस किंवा नो मध्येच द्यायची आहे फक्त. येस किंवा नो. तुमच्याकडे तुमचं पोट भरेल एवढं जेवण तुम्हाला मिळत होतं का हो रोज? येस नो. उत्तर द्यायचं आहे मनातल्या मनात. तुम्ही तेव्हा एखाद्या घरामध्ये राहत होते का? ते घर कुणाचंही असेल, तुमच्या आई वडिलांचं असेल, आबाजीचं असेल, आजोबांचं असेल, आजीचं असेल, कुणाचंही असेल, पण तुम्ही घरामध्ये राहत होते का कुणाच्या तरी? तुम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलं का? 10 वर्ष, 8 वर्ष, 15 वर्ष शिक्षण घेतलं का तुम्ही? ओके, घेतलं? येस नो, येस नो मध्ये उत्तर द्यायचं. तुम्ही दररोज शाळेमध्ये जात होते का? कॉलेजमध्ये जात होते का? शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कुठेतरी जात होते का? तुमच्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये लागणारी जे काही सर्व सामग्री होती, जसं की पुस्तक आहे, लंच बॉक्स आहे, सायकल आहे, बाकी आवश्यक ज्या गोष्टी होत्या त्या सर्व होत्या का तुमच्याकडे? कपडे घालायला, पायामध्ये सॉक्स, बूट वगैरे हे सगळं होतं का तुमच्याकडे? ओके, येस नो, येस नो, येस नो, येस नो मध्ये आन्सर द्यायचं. तुम्ही लहानपणी कधीतरी सॉरी, तुम्ही लहानपणी कधीतरी सुट्टी म्हणून कुठे बाहेर बाहेर खेळायला गेले होते का? बाहेर फिरायला वगैरे गेलेले होते का? आई वडिलांसोबत गेले असाल, आजी आजोबांसोबत गेले असाल, गेले का? येस नो. तुम्हाला लहानपणी तुमच्या वाढदिवसानिमित्त एखादं चांगलं गिफ्ट मिळालेलं असेल, ते आठवते का हो तुम्हाला? आठवा बरं. काय असं जबरदस्त गिफ्ट मिळालं होतं तुम्हाला, आणि कुठल्या वाढदिवसाला मिळालं होतं, आठवते का काही? तुमच्याकडे सायकल किंवा एखादा पाळीव प्राणी होता का? तुमच्याकडे लहान असताना सायकल किंवा एखादा पाळीव प्राणी, जसं की कुत्रं, मांजर, असं काही होतं का तुमच्या घरी? तुमच्याकडे कपडे होते का हो घालायला, की जे कपडे वारंवार लहान होऊन जायचे, मग आई वडील तुम्हाला नवीन कपडे घेऊन द्यायचे ऑल द टाइम? व्हायचं का असं? तुम्ही कधी कुठला मूवी, मूवी म्हणजे पिक्चर म्हणू आपण त्याला, फिल्म म्हणू एखादी, आहे ना, चित्रपट, किंवा कधी कुठली मॅच पाहायला गेले का कुठल्या ग्राउंड मध्ये वगैरे? कधी असा चान्स आला का तुम्हाला? येस नो मध्ये आन्सर द्यायचा. तुम्ही कधी स्वतःचे छंद पूर्ण केले का हो? कधी गिटार शिकायचा आहे, कधी काही करायचं आहे, असे काही छंद पूर्ण केले का? कधी असं झालं का की तुमची तब्येत ठीक नसताना तुम्ही डॉक्टरांकडे गेले, तिथून औषधी विकत घेतल्या, आणि त्या औषधीचे पैसे तुम्हाला द्यायचं काम नाही पडलं, ते पैसे कुणीतरी दिले तुमच्यासाठी? कुणीतरी म्हणजे आई वडिलांनी दिले असतील, वॉट एव्हर, दिले तुम्ही, असं झालं का कधी? तुम्ही कधी कार मधून प्रवास केला का हो? 4 व्हीलर मधून, कार मधून प्रवास केला का? तुम्ही कधी टीव्ही पाहत होते का? तुम्ही फोनवर बोलत होते का? तुम्ही पाणी, वीज यासारख्या ज्या गोष्टी आहे, याचा वापर करत होते का लहान असताना? ओके. सो जर का आत्ता मी तुम्हाला जेवढे प्रश्न विचारले,
त्याच्यामधल्या जर का 80% प्रश्नांची उत्तर येस असतील, येस, इफ द आन्सर आर येस, सो काय वाटते तुम्हाला, तुम्ही लकी आहात का? येस नो. हाऊ मेनी पीपल फील की वी आर लकी, की आपण लकी आहो यार. लहानपणी तर आपल्याला किती गोष्टी फ्रीमध्ये मिळाल्या. कुणीतरी मेहनत करत होतं त्यासाठी. नक्कीच ते आपले आई वडील असतील, किंवा आजी आजोबा असतील, किंवा कोणीतरी असेल. ओके. पण तुम्ही करत होते का मेहनत? पण तुम्हाला त्या गोष्टी मिळत होत्या का? येस नो. मिळाल्या का? येस नो इन द चॅट बॉक्स. आता आता चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. मिळत होत्या का तुम्हाला त्या गोष्टी? मिळाल्या का तुम्हाला त्या गोष्टी? मग तेव्हा तुम्ही चिंता केली का हो पैशाची? तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं का, की आता कुठून पैसे येईल, आता पुढच्या महिन्याची फीस कुठून येईल? का बरं नाही आलं? बरं जाऊ द्या. ते तुम्ही तो जो वेळ होता तुमच्या लाईफ मधला, त्याच्यासाठी कधीतरी तुम्ही थँक्यू म्हटलं का? की यार काय आयुष्य होतं, थैंक यू सो मच भगवान, क्या जिंदगी थी मेरी. कभी बोला आपने? जो अभी बोल दो यार, अभी देर नहीं हुआ. आताही म्हणू शकता तुम्ही. भूतकाळात मिळालेल्या पैशासाठी जेवढे जास्त तुम्ही कृतज्ञ व्हाल, तेवढे जास्त पैसे, धन जादुई पद्धतीने तुमच्या भविष्यात तुम्हाला मिळणारा, लक्षात घ्या. आणि हाच सृष्टीचा नियम आहे. जो आपको मिला है, जे तुम्हाला भेटलेलं आहे, त्याच्यासाठी जेवढं जास्त कृतज्ञ व्हाल, तेवढं तेवढं ते अधिक 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 तुमच्या लाईफमध्ये, फ्युचरमध्ये येणार आहे. सो आता वेळ आहे तुमच्याकडे. लगेच तुम्ही थँक्यू म्हणू शकता. जस्ट से 3 टाइम. 3 वेळा थँक्यू म्हणा, की मला, मी सांगतो तसं म्हणा माझ्या मागे. ओके एव्हरीवन, फॉलो मी. त्या प्रत्येक पैशासाठी खूप खूप धन्यवाद. त्या प्रत्येक पैशासाठी खूप खूप धन्यवाद, जो मला जो मला आयुष्यभर मिळत आहे, आयुष्यभर मिळत आहे, मिळालेला आहे, मिळालेला आहे, आणि मिळणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर डायरी पेन असेल तर लिहून घ्या. मी सर्वांना सांगतो रोज, की डायरी पेन घेऊन बसा. माहित नाही मला किती लोक घेऊन बसतात. ओके. त्या प्रत्येक पैशासाठी खूप खूप धन्यवाद, जो मला आयुष्यभर मिळत आहे, मिळालेला आहे, आणि मिळणार आहे. असं म्हणायचं आहे तुम्हाला. ओके. नाउ व्हॉट यू नीड टू डू. आता एक तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे. किती लोक अभ्यास करायसाठी तयार आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. हा टायपिंग. अमोलजी, थोड्या वेळा देतो तुम्हाला चान्स. येस. ओके. सो आता तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची. काय ऍक्टिव्हिटी करायची बघा, सर्वांनी लक्ष द्या. एक नोट घ्यायची आहे. नोट आहे का तुमच्याकडे? एक नोट आहे का? नोट आहे का तुमच्याकडे? एक नोट घ्या. हम्म. खिशामध्ये असेल तर काढा ती नोट बाहेर. ओके. कितीची पण असली चालते, 10, 20, 30, 50, 100, 200, किती पण असलीच चालते. आणि काय करायचं आपल्याला बघा, हे जे वाक्य आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. त्या प्रत्येक पैशासाठी खूप खूप धन्यवाद. इथं जो आहे, हा इथं जय लिहिलेला आहे, पण जो मला आयुष्यभर मिळत आहे, मिळालेला आहे, आणि मिळणार आहे. ओके. असं लिहायचं आहे तुम्हाला. तर हे वाक्य तुम्हाला कसं करायचं बघा, इथे दाखवतो मी तुम्हाला डेमो. ओके. समजा हे बघा, हे दिसते तुम्हाला, हे पैसे दिसतात. आता समजा हे नोट्स आहे माझ्याकडे. ओके. सो याच्यामध्ये आता ही एक 200ची नोट आहे. ओके. आता ही एक 500ची नोट आहे. ओके. कुठलीही पण एक नोट घ्या. ओके. ही एक 10 रुपीजची नोट आहे. ओके. याच्यावर एक चिठ्ठी लावायची तुम्हाला. बघा दिसते का तुम्हाला हे? ओके. अशी चिठ्ठी तुम्हाला चिटकवायची आहे. ओके. आणि याच्यावर काय लिहायचं आहे बघा, याच्यावर लिहायचं आहे, त्या प्रत्येक मिळणाऱ्या पैशासाठी धन्यवाद, जो मला आयुष्यभर मिळालेला आहे. आणि ही जी नोट आहे, ही तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायची. आणि ही तुम्हाला दिवसातून 2-3 वेळा काय करायचं आहे, बघायचे उघडून. आणि याच्यावर जे वाक्य लिहिलेलं आहे, ते तुम्हाला अगदी मनापासून वाचायचं आहे. जोरात वाचलं तरी चालते, की त्या प्रत्येक मिळणाऱ्या पैशासाठी धन्यवाद, जो मला आयुष्यभर मिळालेला आहे. हे 2-3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, दिवसात किती वेळा तुम्ही करू शकता. तुम्ही लेडीज असा, जेंट्स असा, काही फरक पडत नाही. तुम्ही पर्समध्ये ठेवा, किंवा अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्हाला हे दिवसभरात 4-5 वेळा, 10 वेळा तरी दिसेल नोट. तुम्ही जर दिवसभर स्वयंपाकघरात राहता, तर तिथे कुठेतरी या नोटला असं चिटकून ठेवा. आता मी या टेबलवर आणि या चेअरवरच असतो जास्त वेळ. माझं अर्ध आयुष्य इथंच चाललं. तर माझे हे नोट कुठं असते? इथं असते, माझ्या लॅपटॉपच्या जवळ. ठीक आहे. सो हे मला 24/7 दिसत राहते. मी कधी प्रॅक्टिस करत असलो, कधी शिकवत असलो, काही करत असलो, तर ही मला दिसत राहते. ओके. सो हे करायचं आहे तुम्हाला. समजलं काय करायचं आहे? कोणाला काही प्रश्न आहे याच्यामध्ये? काय करायचं आहे याच्यामध्ये, काही प्रश्न आहे? एक पांढरा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर लिहायचं आहे, आणि त्याची एक चिठ्ठी बनवून त्या नोटवर चिटकवायची आहे. समजलं हे सर्वांना? तुम्हाला फोटो पाहिजे का याचा? मी तुम्हाला फोटो पण देऊन देईन ग्रुपमध्ये, चालेल? ओके. मी तुम्हाला फोटो देऊन देईन. तुम्हाला दाखवू का मी फोटो? किती लोकांना फोटो बघायचा आहे?
म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून म्हणत आहे मी. किती लोकांना बघण्याची इच्छा आहे सांगा मला, मी पटकन मग दाखवतो तुम्हाला तसं. बघायचं आहे? चला ठीक आहे, हे बघा. हे बघा, हा फोटो आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे बघा, ही नोट आहे, याच्यावर ही चिठ्ठी लावलेली आहे, दिसली तुम्हाला ही इथं? त्या प्रत्येक मिळणाऱ्या पैशासाठी धन्यवाद, जो मला आयुष्यभर मिळाला आहे, अशी एक चिठ्ठी याच्यावर लावून द्यायची. नोट कितीची असलीच चालते, 10, 20, 30, 50, 40. सॉरी, 40ची नसते. 10, 20, 50, 100, 500. ओके, कुठली नोट असली तर चालते, 200ची असली चालते. ठीक आहे. ओके, दॅट डझंट मॅटर की नोट कितीची आहे. मुद्दा हे आहे की तुमचं इंटेन्शन. ओके, तुमचं इंटेन्शन किती स्ट्रॉंग आहे. येस, पेन्सिलने नोटवर लिहा डायरेक्ट तरी चालते. येस येस, पेन्सिलने तुम्ही डायरेक्ट नोटवर जरी लिहिलं तरी चालते, कारण की ती नोट तुम्ही कोणाला देणार नाहीये, ती तुमच्याकडेच राहणार आहे. ओके, आणि ती नेहमीसाठी स्वतःकडे ठेवायची. ओके, इट विल डेफिनेटली इन्क्रीज युअर कॅश फ्लो, आय गॅरंटी यू. ओके, आणि अशा खूप सारे टेक्निक्स आहेत जे आपण पुढच्या 28 दिवसामध्ये, म्हणजे हा टोटल प्रोग्राम जो आहे हा 28 दिवसाचा आहे. आज 5 दिवस आपण केले, आज 5वा दिवस आहे. पुढे अजून 23 दिवस रेग्युलरली आपण हा प्रोग्राम करणार आहे. ओके, सो ज्या लोकांना असं वाटते की पुढचा 23 दिवसाचाही मला अटेंड करायचा आहे, म्हणजे लाईव्ह नसतो तो प्रोग्राम, रेकॉर्डेड मोडवर असतो, पण तुम्हाला रेग्युलरली रोज एक व्हिडिओ मिळतो त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल मी माहिती देतो तुम्हाला. ठीक आहे. सो याने काय होईल की तुमच्या लाईफमध्ये जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, समजा हेल्थ आहे, रिलेशन आहे, पैसा आहे, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली याचा फ्लो वाढेल. गेटिंग माय वर्ड्स एव्हरीबॉडी? ओके. अमोलजी, एकदा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करता का की तुम्हाला काय एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, काय शेअर करायचं आहे, सो दॅट आय विल गिव्ह यू चान्स. ओके. ओके, एक 2 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला चान्स देतो. ओके, सो काय करायचं आपल्याला, नोटवर हे लिहायचं. हे सर्वांना समजलं? ओके. नाव नाव व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट बिफोर गोईंग अहेड. अमोलजी यांच्याशी बोलू आपण, त्यांना काय बोलायचं आपण त्यांना थोडासा वेळ देऊ. ओके अमोलजी, मी तुम्हाला अनम्यूट करतो, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. अजूनही कुणाला जर का एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर प्लीज यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स. इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल मला, तरी तुम्ही विचारू शकता. शेवटचे 10 मिनिटात आपले एक 7:43, 7:45 पर्यंत आपलं सेशन चालेल. ओके, सो यू कॅन आस्क युअर क्वेश्चन्स ऑल्सो. अमोलजी, मी तुम्हाला एक 2 मिनिटाचा वेळ देतो. सो तुम्हाला मी अलाउ केलेला आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. येस अमोलजी, पहिले तुमचं. सर नमस्कार. नमस्कार, कुठून आहात तुम्ही ते सांगा आधी. सर कोल्हापूर सर, मी कोल्हापूर. ओके 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 ओके. आभार आहे सर, आम्हाला क्लास असा उपलब्ध तुम्ही करून दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू. येस येस येस. सर माझा अनुभव म्हणजे गेली 15 दिवसावर मी तुमचा क्लास जॉईन केला होता बरं बरं. काय, ओके ओके. आणि त्या 15 दिवसापूर्वी असंच म्हटलं आलंय फेसबुकला म्हणून हे करून बघून केला आम्ही, आणि जॉईन झालो. एक 2-3 दिवसच जॉईन झालो, ज्या दिवस झालं नाही, जमलं नाही मला. हम्म आणि त्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोष्टीला थँक्यू थँक्यू म्हणायचं म्हणत होता काय. हम्म तर त्यावेळेला हम्म. काय झालं, माझा बेकरी व्यवसाय आहे. बरं. बेकरी व्यवसाय आहे. मग माझा आहे दिवसभराचा गल्ला एक 20-25 हजार रुपये होतोय. व्हेरी आणि गुड. मी हम्म. येणाऱ्या प्रत्येक म्हणजे माझ्याकडे यायचे 500चे जे नोटा असायच्या, म्हणजे हा यायच्या हा. त्या 500च्या नोटावरती हात ठेवायचा आणि मी 3 वेळा म्हणायचं थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि ओके ऍक्च्युली 3-4 दिवसानंतर असं झालं की माझ्याकडे 500 नोटा जास्त यायला लागल्या. ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा. 500च्या नोटा जास्त यायला लागल्या. हम्म. मी 4 दिवस असंच म्हणलो, बायकोला पण म्हणलो, बघ सरांनी सांगितलं आणि मी असा एक क्लास जॉईन केला होता, आणि आपल्याकडे 500ची नोट आली, 100-200 आली काय बघू नको, 500 जेवढ्या नोटा येतील त्याच्यावर हात ठेवायचा आणि 3 वेळा हात असं हे करायचं आणि थँक्यू थँक्यू म्हणायचं, एवढं काम कर म्हणजे. ऍक्च्युली त्या 3ऱ्या-4थ्या दिवसावर माझ्याकडे 50-100च्या नोटा कमी यायला लागल्या आणि 500च्या नोटा एवढ्या लागल्या, मला लोकांकडे सुट्ट बघायला जायची पाळी यायला लागली. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी आणि गुड. तेव्हापासून माझ्या धंद्यातून म्हणजे माझ्याकडे आता तुम्हाला सांगितलं ना, मला कोण पण आणून दिलं की 500 नोटा जास्त द्यायला लागतात, म्हणजे येणार कस्टमर सुद्धा 500च खायला घ्यायला लागले. अगोदर कसं घ्यायचं, 40, 50, 100, 200च द्यायचं. आता येणार कस्टमर सुद्धा 500 रुपये देत आहे आणि 200-300 परत घेत आहे, म्हणजे हो, 500 व्हेरी गुड. नोटाकडे रीग लागलाय माझ्याकडे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी आणि गुड. माझ्या धंद्यात सुद्धा वाढ झालेली आहे तुमच्यामुळे. थँक्यू थँक्यू. माझ्यामुळे नाही, सृष्टीच्या मुळे झालेलं आहे ते. नाही, आणि तुम्ही जे. कशामुळे झालं मला माहित नाही, तुमच्यामुळे तर झालं सोडून द्या, पण त्यामुळे मला एवढा रिझल्ट आलाय ना. मी ऍक्च्युली परवा बँकेत गेलो, बँकेत सुद्धा मी 80,000 रुपये काढले, मला 500च्या नोटा दिल्या. त्याच्यावर मागितलं मी, सुट्ट द्या मला 100च्या, नाही म्हटली मी 500ची जाईल आमच्याकडे, तेवढंच घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्हाला म्हणजे मी अजून 500 एक टिप नोटा देतो, एवढे एक यायला लागले की छोटीशी. हा एक हा छोटीशी टिप सांगतो मी तुम्हाला. आता हा तुमच्या बेकरीमध्ये. हा येस येस, तुमच्या बेकरीमध्ये दिवसभरात जेवढे पण लोक येत असतील, ओके, हा दिवसभरात, हा किंवा तुमच्याकडे काही कामगार असतील, बरोबर आहे, हा तर त्यांना. हा, तर तुमच्याकडे जे पण लोक येतात त्यांना तुम्ही जे पण गोष्ट देता ना,
त्याच्यासोबत ते देताना फक्त मनातल्या मनात म्हणा किंवा डायरेक्ट म्हणा, कसंही म्हटलं तर चालते, हा. पण थँक्यू म्हणा फक्त. ओके सर. मनातल्या मनात म्हणा किंवा डायरेक्ट म्हणा की थँक्यू, की तुम्ही आलात त्याबद्दल थँक्यू, पुन्हा एकदा व्हिजिट करा, असं फक्त असं थँक्यू म्हणा तुम्ही बस. ओके, ही एक गोष्ट करा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जर का काही कामगार असतील की जे रोज तुमच्या आहेत की. हा. काम करतात, हा, तर एक गोष्ट तुम्ही ऐका नका ऐकू हा तुमचा प्रश्न आहे, पण हा. माझा मी तुम्हाला एक हा. सल्ला देतो, ठीक आहे. हम्म. महिन्याची जी तुम्ही त्यांना सॅलरी देता ना, पहिली गोष्ट तर ती हा. सॅलरी देताना कॅश देत असाल तुम्ही, बरोबर आहे, कॅश हा. देता ना तुम्ही, हो कॅश देतो. तर कॅश देताना थँक्यू म्हणा त्यांना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हम्म. त्यांनी जर हम्म. का 1-2 दिवस सुट्टी घेतली महिन्यात, हम्म. तर त्यांचा पगार कट करणं बंद करून टाका या महिन्यापासून. बर. अँड यू विल सी द मॅजिकल रिझल्ट इन कमिंग 1 मंथ और 2 मंथ. तुम्हाला सांगतो मी, ती घेतली कोणी त्याला म्हणा काय हरकत नाही, पगार कट नाही करायचा. हा. फक्त जास्त ठीक जर आहे का सर. घेतली 5 दिवस 10 दिवस तर मग कट करू शकता, पण 1-2 हा. दिवसाची घेतली तर पगार कट नका करू. ठीक आहे, ह्या नाही 2 करत सर. गोष्टी तुम्ही करा, बघा तुम्हाला अजून याच्यापेक्षा 10x रिझल्ट भेटतील. ठीक आहे, आणि आता आता तर सर मी असं करतोय, बेकरी बंद करताना किंवा सकाळी उघडल्यानंतर बेकरीत उभा राहतोय आणि बेकरीला थँक्यू म्हणते, तुमच्यामुळे माझ्याकडे खूप 100% चांगले दिवस व्हेरी आल्यात. गुड, व्हेरी गुड. तुमच्यामुळे खूप चांगले दिवस, मी माझ्या बेकरीला हात जोडून म्हणतोय 3 वेळा. त्यामुळे मला माझ्या बेकरीत माल सुद्धा फुल व्हायला लागलाय आता. व्हेरी गुड. काय नाव आहे तुमच्या बेकरीचं? श्याम स्वीट, गडमुडशिंगी. आणि कुठे आहे कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरमध्येच आहे. ऍक्च्युली माझे 3 शॉप आहेत असे. बरं, गडमुडशिंगी मध्ये आहे, पट्टमपट्लीमध्ये आहे, तिथून एक वसगडे म्हणून गाव आहे. नक्कीच नक्कीच, कोल्हापूरला आलो तर नक्की भेटू आम्ही तुम्हाला. नक्की आता नक्की सर, आम्ही मागच्या आला वर्षी तर भेटायची कोल्हापूरला आम्ही तुम्हाला खूप वर्कशॉप आतुरता केलं, आहे. मागच्या वर्षी आम्ही कोल्हापूरला वर्कशॉप केलं होतं. सो नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊ तेव्हा नक्की भेटू. ठीक आहे, ठीक आहे सर. खूप खूप थँक्यू सो ओके, मच आभार आहे अमोलजी पुन्हा एकदा. तुमचे. थँक्यू सर. येस येस, थँक्यू थँक्यू फॉर शेअरिंग ओके युअर सर. ओके. एक्सपिरियन्स. ओके सर. ओके सर. खूप खूप मस्त, छान छान. ओके, अजून कुणाला शेअर करायचं आहे? एनीवन वॉन्ट्स टू शेअर? एनीवन वॉन्ट्स टू शेअर? बघा किती सुंदर एक्सपिरियन्स होता. आय रिअली लव्ह इट. ओके, आय रिअली लव्ह इट. आणि असे शेकडो एक्सपिरियन्सेस आहेत जे लोक मेसेज करतात, कधीतरी फोन करून सांगतात, कधीतरी व्हॉइस नोट पाठवतात व्हॉट्सअपवर. अँड दिस इज रिअली मिरॅकलस, मिरॅक्युलस, अमेझिंग. ओके, इट इज अमेझिंग. ओके, सो थँक्यू सो मच अमोलजी. पुन्हा एकदा त्यांनी वेट पण केला, एवढं एक्साइटेड त्यांच्या बोलण्यातून समजत होतं की ही इज व्हेरी एक्साइटेड अबाउट शेअरिंग. ओके, सो थँक्यू सो मच वन्स अगेन, थँक्यू. ओके, सो नाव लेट्स कम टू द टॉपिक माय डिअर फ्रेंड्स. सो 5 दिवसाचं हे वर्कशॉप कम्प्लिटली आम्ही तुमच्यासाठी फ्री केलेलं आहे, पण हे लेवल 1 आहे फक्त. ओके, हे टोटल जो अभ्यास आहे हा 28 दिवसाचा अभ्यास आहे. आणि मी सर्वांना एक गोष्ट सांगतो की जर का तुम्ही याची सुरुवात केली ना, कदाचित तुम्ही जर का पुढे नाही जाऊ शकत तर तुम्ही काय करा, जे 5 दिवस शिकले ना त्याच गोष्टी रिपीट 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 तुम्ही करत राहा. जे जे तुम्हाला सांगितलं, मी जादुई दगड सांगितला, थँक्यू, एक सोपी गोष्ट तर आपण करू शकतो यार, थँक्यू म्हणणं, एवढं तर आपण करू शकतो. चला बाकी गोष्टी कठीण आहे, रोज डायरी घेऊन लिहिणं होणार नाही किंवा हे नाही, पण ऍटलिस्ट जे जे घेताय किंवा जे देताय किंवा जे पिताय जे खाताय त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू तर म्हणू शकतो. येस नो, जे ऐकताय थँक्यू तर म्हणू शकतो. एवढं तर आपण करू शकतो, सिम्पल, राईट. सो 21 अजून 23 दिवसाचा अभ्यास आहे. पुढचे 23 दिवस आम्ही रेग्युलरली तुमच्यासाठी हा अभ्यास घेऊन येणार आहे. पण तो अभ्यास कसा असणार आहे? हा अभ्यास असतो रेकॉर्डेड स्वरूपात, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली एक व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर केला जातो. मी तुम्हाला दाखवतो, मागची जी बॅच आमची चालू आहे त्यांचे काही सेशन्स चालू आहेत सध्या. तर त्यांचे आता कोणतं सेशन चालू आहे? आज जवळपास त्यांचा मला वाटतं 18वा दिवस आहे. मी तर तुम्हाला ओपन करून दाखवतो, हे बघा. ओके, जस्ट सी दिस की कसं हे होते. ओके, सो कसं होईल हे पुढचं 28 दिवसात चॅलेंज, हे सांगतो. हे बघा डे 6, डे 7, डे 8, डे 9, हे बघा. आता किती 17 दिवस झाले मागच्या बॅचचे. ओके, आज 18वा दिवस आहे. ओके, सो हे कसं होते, किती लोकांना जाणून घ्यायचं आहे आणि किती लोकांना इच्छा आहे की सर मला पुढचं 28 दिवसाचं जे टोटल चॅलेंज आहे हे पूर्ण करायचं, वॉन्ट टू लर्न दिस 23 डेज चॅलेंज. ओके, कसं आहे हे शिकायचं आहे मला किंवा हे बघायचं आहे मला. ओके, सो याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो, पण तत्पूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी सर्वांना की मी एक गुगल रिव्ह्यूची लिंक शेअर करत आहे. चला ते शेवटी करतो, काय हरकत नाही, चला काय हरकत नाही, ते शेवटी करतो. ओके, पहिले चॅलेंज बद्दल माहिती देतो मी तुम्हाला. 23 डेजचं चॅलेंज कसं असणार आहे? सर्वात आधी काय होईल माहिती आहे का, तुम्ही जसं आता या चॅलेंजमध्ये याल तसं तुम्हाला एका नवीन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल. बॅच 1 ऑलरेडी चालू आहे, आता आजपासून तुमची बॅच 2 चालू होईल.
उद्यापासून समजा. ओके, उद्याचा 6वा दिवस आहे. तर उद्यापासून तुमची बॅच 2 सुरू होईल आणि त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असेल. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय होईल, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज एक व्हिडिओ येईल तुम्हाला. तो व्हिडिओ किती आहे माहिती आहे का? फक्त 5 ते 7 मिनिटाचा. म्हणजे तुम्हाला दररोज फक्त 10 मिनिटं द्यायची आहेत. किती? फक्त 10 मिनिटं तुम्हाला दररोज द्यायची आहेत पुढचे 23 दिवस. आणि हे तुम्ही लाईफ टाईमही करू शकता बरं का. हे तुम्ही वारंवार हा चॅलेंज अटेंड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला याच्यामध्ये कुठलेच पैसे लागणार नाहीये. फक्त फर्स्ट टाइम तुम्हाला एक छोटी अमाऊंट द्यावं लागेल. नंतर तुम्ही हे फ्रीमध्ये अटेंड करू शकता लाईफ टाईमसाठी. काही अडचण नाही. ठीक आहे. सो 23 डेज डेली व्हिडिओ टास्क असणार आहे आणि प्लस अकाउंटेबिलिटी. आज त्या लोकांचा 9:30 वाजता सेशन आहे. जे पहिल्या बॅचवाले लोक आहेत त्यांचं 9:30 ला सेशन आहे आज. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होते की मी आता जसं मी प्रॅक्टिकल एक अमोल सरांना एक एक हे सांगितली, टिप सांगितली की तुम्ही हे करा. तसे मी टिप सांगणार तुम्हाला प्रत्येक वेळेस की ज्याच्यामध्ये तुम्ही अजून तुमचं कसं ग्रो करू शकाल, लवकर कसं ते अट्रॅक्ट करू शकाल तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी. ठीक आहे. सो डेली 1 व्हिडिओ मिळेल आणि एक टास्क की तुम्हाला हे करायचं आहे. 10 मिनिटाचा टास्क असेल. तुम्ही तो व्हिडिओ बघायचा, 10 मिनिटात तो संपवायचा आणि मग तुमचा दिवस चालू करायचा. सकाळी उठले की पहिले व्हिडिओ उकळायचा. रोज रात्री 2 वाजता 2:30 वाजता कधी कधी, म्हणजे सकाळी 5च्या आधी तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. एखाद्या वेळेस लेट होतो पण रोज तुम्हाला 5च्या आधी व्हिडिओ मिळून जातो. ठीक आहे. तर तो व्हिडिओ बघायचा सकाळी उठल्याबरोबर. त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटी सांगितली ते ऍक्टिव्हिटी करायची आणि मग आपला दिवस चालू करायचा. 23 डेज डेली असे तुम्हाला टेक्निक्स मिळणार आहे. डेली अशा काही वॉटर टेक्निक आहेत आपल्याकडे. ते तर मी अजून सांगितलं नाही की पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. वॉटर टेक्निक्स ते मी तुम्हाला सांगणार आहे एव्हरी सॅटर्डे. आज जसं सॅटर्डे आहे, आज 9:30 वाजता त्यांचं सेशन आहे. तर प्रत्येक सॅटर्डेला एक सेशन होईल. तुम्ही जर आज जॉईन केलं तर लगेच तुम्ही 9:30 वाजता सेशन पण अटेंड करू शकाल. ओके. 9:30 ला आपला अर्धा तास सेशन असेल 30 मिनिटाचं. त्याच्यामध्ये मी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करेल, तुमचे काही अनुभव विचारेल. ओके. सो ते एव्हरी सॅटर्डे असे 4 सेशन मिळतील तुम्हाला. किती? 4 सेशन. रिपीट करू शकता तुम्ही अनलिमिटेड टाइम. तुम्हाला वाटलं की सर मला मे महिन्यातही जॉईन करायचं आहे, मला जून महिन्यातही जॉईन करायचं आहे, मला हे जॉईनच करायचं आहे सर पूर्ण 365 डेज, एक वर्षभर, मला सवय लागली पाहिजे, तर तुम्ही हे रेग्युलर करू शकता. त्यासाठी कुठलाही चार्ज तुमच्याकडून घेतला जाणार नाही. कारण हे वर्कशॉपच आपण याच्यासाठी डेव्हलप केलेलं आहे. हे वर्कशॉप यासाठी बनवलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा. पण आम्हाला जे कॉस्टिंग लागते, आता कोल्हापूरच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचलो, मुंबई पुण्याच्या मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करतो, तर याचा हा पैसा कुठून तरी निघाला पाहिजे. म्हणून आम्ही नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर हे काम करतो. याच्यामध्ये काही प्रॉफिटवाला काम करत नाही. ठीक आहे. सो चान्स टू टीच अदर. जे तुम्ही शिकाल ते तुम्ही दुसऱ्यांना शिकवू पण शकता. तुम्हाला वाटलं की सर आता मी ग्रॅटिट्यूड शिकलो, मला अनुभव आला, मी इतरांना पण हे सांगेल. बघा, हे जेवढं तुम्ही दुसऱ्यांना सांगाल तुमच्या आयुष्यात येणारे रिझल्ट जे आहे हे डबल ट्रिपल होतील. लक्षात ठेवा. वाय आय एम टीचिंग यू? कारण मला माझ्या आयुष्यातले रिझल्ट वाढवायचे आहेत, डबल करायचे आहेत, 3 पट करायचे, 10 पट करायचे. ठीक आहे. सो कसं शिकवायचं त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तुम्हाला जर शिकवायचं असलं तर मला विचारा. हे पीपीटी जे आहे हे सर्व काही तुम्हाला देऊन टाकेल मी, काय अडचण नाही. ठीक आहे. सो आता काही लोकांच्या मनात असेल की मी हा कोर्स का करावा. कारण मागील 5 दिवसापासून तुम्ही जे शिकत आहे, तुम्ही जे काही गोष्टी शिकल्या आहे त्या पुढे जर तुम्हाला चालू ठेवायच्या असतील, तुम्हाला चांगले अनुभव आले असतील, पॉझिटिव्ह वाटत असेल, हलकं वाटत असेल, रिलॅक्स वाटत असेल, स्ट्रेस कमी झाला असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी कंटिन्यू करू शकता. म्हणून तुम्ही हा कोर्स करायला पाहिजे. अजून का बरं करायला पाहिजे? कारण मी एकटा ह्या गोष्टी करू शकणार नाही म्हणून. कारण तुम्ही हे एकटे नाही करू शकणार ह्या गोष्टी. तुम्हाला जर म्हटलं की आता उद्यापासून फॉलो करा, तर तुम्ही उद्यापासून चला झालं ना वर्कशॉप सोडून देणार तुम्ही. म्हणून तुम्ही केलं पाहिजे. जर तुम्ही इतरांसोबत लवकर रिझल्ट तुम्हाला दिसतील, तुम्ही जर का इतर तुमच्या टीम सोबत काम केलं किंवा ग्रुपमध्ये केलं तर लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल. ते म्हणतात ना की शेर बनना है तो शेरों के साथ रहो, तो अपने आप शेर बन जाओगे तुम. ठीक आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल त्यासाठी काय केला पाहिजे बाबा मी हा कोर्स, जर मला पुढे जायचं असेल त्यासाठी, मला कृतज्ञता हा भाव स्वतःमध्ये रुजवायचा असेल त्यासाठी. आताच त्यांनी सांगितलं की एकदम फ्लो वाढला माझा. ओके. मला स्वतःसोबत इतरांना सुद्धा ह्या गोष्टी शिकवायच्या असतील त्यासाठी, मला अधिकाधिक लोकांपर्यंत ही जादू पोहोचवायची असेल त्यासाठी. बघा, जे सक्सेसफुल लोक असतात, जे यशस्वी होतात, ते जनरली त्यांचे सिक्रेट शेअर करत नाही. जनरली नाही करत. काय घेणं देणं म्हणे आपलं चालू आहे ना, बरोबर. पण काही लोक असतात की जे शेअर करतात. ओके. सो मी हे पुस्तक वाचून सुद्धा करू शकतो असे काही लोक मला म्हटले लास्ट वर्कशॉपमध्ये की सर, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही 5 दिवस जर अटेंड केलं असेल तर पुस्तकाचा आणि या वर्कशॉपचा काही दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. कारण मी अशा अशा गोष्टी शेअर केल्या याच्यामध्ये की ज्या पुस्तकात तुम्ही वाचून घ्या पुस्तक, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंच सापडणार नाही. कारण हे माझे पर्सनल अनुभव आहे, त्यातून मी तुम्हाला शिकवलं. सो तुम्ही नक्कीच करू शकता. पण माझा हा प्रश्न आहे तुम्हाला
की तुम्ही आतापर्यंत का नाही केलं मग ह्या गोष्टी. इथे फक्त पुस्तकच नाही तर माझे पर्सनल अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि सोबतच माझ्या लर्निंग पण तुम्हाला देत आहे. स्वतःला विचारा, खरंच तुम्ही दररोज पुस्तक घेऊन वाचणार आहात का? वाचाल का तुम्ही? येस नो. आणि वाचले तरी तुम्ही त्या गोष्टी करणार आहात का? यू शुड नो हाऊ टू डू इट. तुम्हाला माहित पाहिजे कसं करायचं. तुम्हाला मी कार कशी चालवायची याचं एक पुस्तक देतो. ते पुस्तक वाचून तुम्ही कार चालवायला शिकू शकता का? मी तुम्हाला एक पुस्तक देतो की पाण्यात पोहायचं कसं, स्विमिंग कशी करायची. ते पुस्तक वाचा आणि दुसऱ्या दिवशी स्विमिंग करून दाखवा बरं. मला करता येते का तुम्हाला? 1 महिन्याचा वेळ घ्या, करता येते का स्विमिंग दाखवा बरं. त्याच्यासाठी तुम्हाला कुणीतरी असा व्यक्ती लागेल जो तुम्हाला तुमच्यासोबत त्या स्विमिंग पूलमध्ये येऊन तुम्हाला शिकवेल. येस ऑर नो? काही लोक म्हणतील आता माझ्याकडे वेळ नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, 10 मिनिटं नाहीत का तुमच्याकडे रोज? तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे आणि त्याच्यासाठी 10 मिनिटं नाही तुमच्याकडे? फिर तो भगवान भी आपकी हेल्प नहीं कर सकता यार. भगवान भी बोलेगा यार मेरे सामने आके कम से कम हात तो जोडना पडेगा. मला सांगावं तर लागेल की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे तर अशी गोष्ट झाली की तुम्हाला पोट दुखत आहे तुमचं आणि तुम्ही म्हणता की मी डॉक्टरकडे जाऊन सांगणार नाही त्याला मला काय होत आहे. त्याने स्वतः समजलं पाहिजे त्याला काय झालं पाहिजे. असं नसते होत. ओके. पहिली गोष्ट, आयुष्य बदलायची असेल तर वेळ द्यावा लागेल. तुम्हाला इथे वेळ द्यायची गरज नाही. तुम्ही तुमच्या वेळेत हे अभ्यास पूर्ण करू शकता. 24 तासामध्ये कधीही पूर्ण करा. माझं म्हणणं काय आहे, 24 तासामध्ये कधीही अभ्यास पूर्ण करा. काही तुम्हाला त्रास नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये काही बोनसेस पण तुम्हाला मी देणार आहे. काय बोनसेस आहे? पहिले तर तुम्हाला हे 23 दिवसात चॅलेंज देणार आहे, ज्याची जे प्राइसिंग जर का लावली तर ओके. प्राइस नाही आहे त्याची, पण जर का प्राइस लावली तर किती होऊ शकते. आता हे 5 दिवसाचा वर्कशॉप पण जर का मी विचार केला असता तर 5,000 रुपये तुम्हाला चार्ज करू शकलो असतो, पण फ्री केलं. तर असंच 23 दिवसात जे चॅलेंज आहे त्याची प्राइसिंग जर का लावायचा प्रयत्न केला तर 14,999 असते. 4 झूम सेशन तुम्हाला मिळतात लाईव्ह माझ्यासोबत, ज्याच्यामध्ये मी काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला शेअर करेल. त्याची 21,000 रुपये कॉस्टिंग असते. एक ईबुक तुम्हाला आम्ही देतो की जे अजून दिलेलं नाहीये कुणालाच, ते तुम्हाला सर्वांना देईल मी सोबतच. ते ईबुक चालू आहे, तयारी चालू आहे त्याच्यावर. म्हणजे जवळजवळ झालेलंच आहे ते, 2-3 दिवसात मिळून जाईल तुम्हाला. त्याची 999 रुपये कॉस्टिंग आहे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. गोल मास्टरी नावाचा सेशन होईल एक तुमचा 2 दिवसाचा, जो की लाईव्ह सेशन असेल. आणि ह्या सेशनसाठी 9,999 चार्ज करतो. जनरली 6 तासाचा सेशन असतो हा. ओके. 3 दिवस पहिल्या दिवशी, 3 तास पहिल्या दिवशी, 3 तास दुसऱ्या दिवशी. तो तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. अँड यू कॅन ऑल्सो शेअर दिस विथ युअर फॅमिली. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही एकटेच का करता? तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण इन्व्हॉल्व करा. आज जसं यांनी सांगितलं अमोल सरांनी की माझ्या मिसेसलाही मी सांगितलं, करा. तुमच्या फॅमिलीला सांगा, तुमच्या मुलांना सांगा. मी माझ्या मुलांना, माझ्या मिसेसला, सर्वांना घेऊन बसत असतो जेव्हा आम्ही हे प्रॅक्टिस केलं. सर्व लोकांनी कराल तर लवकर होईल तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी. ठीक आहे. सो आजची ऑफर तुमच्यासाठी असणार आहे फक्त आणि फक्त 5,555 रुपये. पण एवढे द्यायची गरज नाही, कारण मी तुम्हाला आधीच बोललो की हे वर्कशॉप करण्याचा आमचा एक उद्देश आहे. ते उद्देश फक्त एवढंच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. आपल्या मराठी लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, म्हणून मी मराठीत करत आहे. आणि ते लवकरात लवकर त्यांच्या लाईफमध्ये काही चेंज झाला पाहिजे. ओके. सो याची ऍक्च्युअल जी कॉस्टिंग आहे ती 56,996 रुपये व्हायला पाहिजे किंवा असायला पाहिजे असं मला वाटते. पण आज 90% ऑफ, म्हणजे 90% त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला चार्ज करणार नाहीये. 5,555. पण एवढेही तुम्हाला द्यायची गरज नाहीये. पहिले काही सिलेक्टेड लोक, 4 ते 5, 10 लोकांसाठी, पहिल्या 5, 6, 7, 8 लोकांसाठी आम्ही एक स्पेशल ऑफर देणार आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे, लक्षात घ्या. आता वाजलेले आहेत माझ्या घड्याळाप्रमाणे 7:50. जास्तीत जास्त 5 मिनिटं देऊ शकतो मी तुम्हाला, कारण 8ला माझी दुसरी बॅच आहे. ठीक आहे. सो 7:55 पर्यंत जे लोक पेमेंट करतील त्यांना ऍक्सेस मिळून जाईल ताबडतोब, लवकरात लवकर, आज रात्री. आणि उद्यापासून त्यांना सकाळी व्हिडिओ यायला पण सुरुवात होऊन जाईल त्यांच्या ग्रुपमध्ये. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केला जाईल. आणि ताबडतोब, लेट नाही, कारण याच्यामध्ये गॅप नाही करता येत. तुम्ही 5 दिवस केलं, 6वा दिवस गॅप नाही करू शकत. कंटिन्यू 28 दिवस करावं लागेल तुम्हाला, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील. नाहीतर तुम्हाला परत 3 दिवस मागं जावं लागेल. ठीक आहे. ती वेळ येऊ नये म्हणून जे ऍक्शन टेकर आहेत, 5 मिनिटाचा वेळ देईल मी तुम्हाला फक्त. पहिलेच सांगतो मी, मोजून 5 मिनिटं. ओके. सो आता वाजलेले आहेत 7:50. 7:55 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. हा नंबर आहे 7507253253. हा नंबर गुगल पे, फोन पे वर टाका लगेच. त्याच्यावर नाव येईल सागर पाटील किंवा सागर लाईफ गुरुकुल असं काहीतरी नाव येईल. सागर नाव येईल पण त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते टाका. आणि आजची जी स्पेशल ऑफर आहे तुमच्यासाठी, ती स्पेशल ऑफर आहे फक्त पहिल्या 21 लोकांसाठी आम्ही देतो. पण आज मी 21 लोकांसाठी पण देणार नाही. ही ऑफर फक्त मी देणार आहे पहिल्या 7 लोकांसाठी. 7. हॅलो. पहिल्या 21 लोकांसाठी आम्ही जनरली देतो.
पण आज मला तेवढे लोक नाही पाहिजे. आय वॉन्ट ओनली 7 पीपल टुडे, 7 लोक. ठीक आहे, 7 लोकांनंतर पुढच्या बॅचमध्ये यायचं. ठीक आहे, थँक्यू सो मच. प्रत्येक महिन्याला ही बॅच चालू होणार आहे. मागच्या महिन्याची एक बॅच चालू आहे, या महिन्याची ही बॅच चालू आहे, आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात चालू आहे. तुम्हाला किती लेट करायचं आहे हे तुम्ही ठरवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी जर का लेट करायच्या असतील तर ठीक आहे, काय हरकत नाही, 6 महिन्यानंतरच्या बॅचमध्ये या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यावेळी जे फीज असेल ते फीज तुम्हाला त्यावेळी द्यावं लागेल. 90% ऑफ मध्ये पण मी 50% ऑफ करत आहे आज. आणि आज तुम्हाला फक्त आणि फक्त द्यावं लागणार आहे. नो प्रॉफिट नो लॉस. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट न करता आणि कुठल्याही प्रकारचा लॉस न करता आजची किंमत आहे फक्त 2499 रुपये, 2499. लास्ट टाइम हीच प्राइस होती 2111, 2111. यावेळेस ही आहे 2499. पुढच्या वेळेस कदाचित हे अजून वाढू शकते, कारण दरवेळेस आमचा जर खर्च वाढला तर आम्हाला तेवढं ते प्राइस इन्क्रीज करावी लागेल. सिंपल गोष्ट आहे. सो बिकम अ पार्ट ऑफ दिस. 97% ऑफ करून देत आहे मी तुम्हाला. नंबर तुमच्या समोर आहे 7507253253. यावर तुमचं पेमेंट झालं की लगेच तुम्ही यावर काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवू शकता तुमच्या पेमेंटचा. आणि जे लोक आता पेमेंट करतील त्यांनी लगेच मेसेज टाकायचा आहे चॅट बॉक्समध्ये की पेमेंट डन. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू थँक्यू थँक्यू. शेवटचे 5 मिनिटं माझ्याकडे आहेत. 7 वाजून 52 मिनिटं झालेले आहेत. 3 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे मित्रांनो, फक्त ओनली 3 मिनिट्स. ओके, आता काही प्रश्न असतील तर विचारू शकता. जीपे, गुगल पे, फोन पे नंबर आहे 7507253253. तुम्हाला जर का काय काय मिळणार आहे हे बघायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. 23 दिवसाचं चॅलेंज, ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि लाईव्ह सेशन असेल तुमचं सॅटर्डेला. आत्ता पेमेंट केलं तर 9:30 वाजता सेशन तुम्ही अटेंड करू शकाल. 8 ते 9 माझी एक बॅच आहे, त्यानंतर 9:30 वाजता तुमचं सेशन आहे. तिथे तुम्ही प्रश्न पण विचारू शकता मला, माझ्याशी बोलू शकता, इतर लोकांचे अनुभव ऐकू शकता. 4 असे झूम सेशन होतील तुमचे, 4. प्रत्येक शनिवारी एक, असे 4. तुम्हाला एक ईबुक दिला जाईल, गोल मास्टरीचा 6 तासाचा सेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत शेअर करू शकता. तुम्हाला काही तुमच्या म्हणजे हस्बंड, वाईफ, मुलगा सगळ्यांचे वेगवेगळं भरायची गरज नाही, कारण मी काय म्हटलं तुम्हाला, एका फीज मध्ये पूर्ण परिवार अटेंड करू शकता तुम्ही. अँड दिस विल अ लाईफ चेंजिंग थिंग गाईज. लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. प्रत्येक वेळी हे चेंज करत असतो आम्ही. पुढचं वर्कशॉप काहीतरी वेगळं असेल, काहीतरी वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतील, फीस पण वाढू शकते मे बी. सो 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे आज. आयदर यू टेक दिस ऑफर और आयदर यू लिव्ह दिस ऑफर. ओके, ही ऑफर जर तुम्ही घेतली तर काय होईल, 2499 रुपये. मी आधीच तुम्हाला बोललो की तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. 2499 रुपये जर का तुम्ही बँकेत ठेवले तर तुम्हाला एका वर्षाने किती भेटतील याच्यावर, 250 रुपये, 10% जरी म्हटलं तरी. ठीक आहे, पण हेच जर का 2499 रुपये तुम्ही आज इन्व्हेस्ट केले तर याच्यावर तुम्हाला 100% सुद्धा मिळू शकतात. मला तुम्हाला सांगा, एक क्लायंट जरी तुम्हाला मिळाला चांगला, किंवा एका ठिकाणचे तुमचे अडकलेले पैसे जरी निघाले तरी व्हेरी स्मॉल अमाऊंट. ओके, व्हेरी स्मॉल अमाऊंट. आणि जसं अमोल सरांनी शेअर केलं, असे हजारो एक्झाम्पल आहेत. मी स्वतः एक त्याचं एक्झाम्पल आहे फार मोठं. ओके, वेन आय स्टार्टेड माय जर्नी, हॅलो, वेन आय स्टार्टेड माय जर्नी, आय वॉज जस्ट हॅव्हिंग अ 2 व्हीलर. लेट मी शो यू. किती लोकांना बघायचं आहे? ओके, हा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही आधी, दाखवतो मी तुम्हाला. शेवटचे 3 मिनिटं आपल्या याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा जीपे फोन पे नंबर आहे 7507253253. ठीक आहे, ओके, 7507253253 हा नंबर आहे. ओके, 7507253253. जीपे फोन पे याच्यावर अवेलेबल आहे. तुमचं पेमेंट झालं की पेमेंट डन असं लिहा आणि त्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये याने कसा बदल घडवला ते सांगतो मी तुम्हाला. मी कधी सांगितलं नाही, मागच्या वर्कशॉपमध्ये पण मी कधी सांगितलं नाही, पण आता मला असं वाटतं की सांगावं, गरज आहे त्याची, म्हणून मी सांगतो. कारण की आपल्याकडे 1-2 मिनिटाचा वेळही आहे अजून. सो लेट मी शो यू हाऊ दिस हॅज चेंज माय लाईफ. ओके, 2018 मध्ये आय वॉज, गुगल पे फोन पे दोन्ही पण आहे त्याच्यावर अमोलजी, येस येस. ओके, 2018 मध्ये 2 व्हीलर घेऊन फिरणारा व्यक्ती तुमच्या समोर बसलेला आहे सध्या. ओके, कधीतरी 2011 मध्ये मी विचार केला होता, 11 मध्ये, ओके 11 मध्ये, की मला मर्सिडीज घ्यायची आहे. 2018 पर्यंत मी बाईकने फिरत होतो, माझ्याकडे कार नव्हती. होत्या कार पण त्या वेगळ्या होत्या. पण मग त्यानंतर त्या पण विकाव्या लागल्या मला. परिस्थिती अशी झाली होती लाईफमध्ये. अक्षरशः कालचा जर का व्हिडिओ बघितला तुम्ही, 17व्या दिवसाचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये मी माझी स्टोरी सांगितलेली आहे की जेव्हा मी पुण्यामध्ये आलो
तेव्हा आमच्याकडे झोपण्यासाठी फक्त एक सतरंजी होती बस. त्याला चटई म्हणतो आपण, बस तेवढं होतं आमच्याकडे. यू कांट बिलीव्ह, विश्वासच करू शकत नाही लोक या स्टोरीवर, पण हे खरं आहे. अँड टुडे आय एम ड्रायव्हिंग मर्सिडीज ई क्लास विच इज कॉस्टिंग मोर दॅन 80 lakh रुपीज. दिस हॅपन टू मी, दिस हॅपन टू मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की इफ यू आर थिंकिंग की यार 7507253253, अमोलजी 7507253253 हा नंबर आहे. ओके ओके. सो अजून कोणाला काही प्रश्न आहेत, अजून कोणाला काही डाऊट आहे? ओके. सो दिस ग्रॅटिट्यूड हॅज चेंज माय लाईफ कम्प्लिटली. नॉट ओनली ग्रॅटिट्यूड, देर आर सो मेनी थिंग्स. ओके. पण मला असं वाटतं की याची सुरुवात तिथून झाली. ओके. त्यानंतर मग मी माझे ऑनलाईन कोर्सेस लॉन्च केले, मी माझं स्वतःचं पुस्तक लिहिलं, मी भरपूर गोष्टी केल्या. मग आता काही लोक म्हणतील की सर पुस्तक लिहिलं म्हणून लाईफ चेंज झाली, काही लोक म्हणतील सर ऑनलाईन कोर्स घेतले म्हणून लाईफ चेंज झाली. ओके. किंवा मी पण असं म्हणतो हो याच्यामुळे झाली त्याच्यामुळे झाली. पण तुम्हाला सांगतो बेसिक गोष्ट एकच होती, ग्रॅटिट्यूड जे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला शिका. आणि यू हॅव टू लर्न इट. ओके. हे काय, हे तुम्हाला सांगतो मी, हे तुम्ही स्वतः, फार कमी लोक असतील म्हणजे 5%, 10%, 5% असतील, 10% नाही, 5% लोक असतील की जे स्वतः फॉलो करतील या गोष्टी. पण तुम्ही जेव्हा ग्रुप सोबत राहता, टीम सोबत राहता, तेव्हा तुम्ही लवकर ह्या गोष्टी फॉलो करतात. ओके. सो शेवटचा 1 मिनिट आहे आपल्याकडे. 7507253253 हा नंबर आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. कदाचित असं होऊ शकते की थोड्या वेळाने तुमचं मन बदलू शकते. ओके. सो मेक शुअर की यू शुड पे 2499 इज द प्राइस. ओके. 2499. ओके. अँड डू नॉट लेट नका करू. काय मी तुम्हाला आधीच सांगतो, लेट करू नका की मी पुढच्या बॅचला करेल वगैरे. तुम्हाला अजून म्हणजे आज जर का एवढे 5 दिवस शिकूनही जर का तुमच्या मनात पैशाबद्दल चुकीचे विचार असतील ना, तर मला असं वाटतं की उपयोग नाही झाला ते 5 दिवस शिकण्याचा आपल्याला. पैसा हा प्रत्येक 30 दिवसांनी आपल्याकडे येतो, प्रत्येक 30 दिवसांनी. ओके. अमोल सर यांचं पेमेंट आलेलं आहे. वेलकम अमोल सर, थँक्यू सो मच. मला 100% माहित होतं की अमोल सरांचं पेमेंट येणारच आहे आज, कारण की त्यांना अनुभव आलेले आहेत. सो डेफिनेटली त्यांचे ते अनुभव अजून 100% वाढतील. हा मी 100% माझ्याकडून त्यांना ब्लेसिंग देतो. ओके. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करता कुणालाही, मलाच नाही कुणालाही, तेव्हा सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणा. पेमेंट रिसीव्ह केलं तेव्हा सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणा. प्रत्येक गोष्ट, जेवत असाल तरी थँक्यू म्हणा, सकाळी झोपेतून उठले तरी थँक्यू म्हणा, रात्री चांगली झोप लागली त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. आता मी तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणणार आहे. कशासाठी? की तुम्ही 5 दिवस इथे आले, मला ऐकून घेतलं शांततेने. ओके. सर्व रेकॉर्डिंग तुम्ही बघितल्या असतील. ओके. तुम्हाला जर का हे 5 दिवसाचं वर्कशॉप आवडलं असेल, हॅलो, तुम्हाला जर का हे 5 दिवसाचं वर्कशॉप आवडलं असेल, तर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे. गुगलला जायचं आहे आणि गुगलला जाऊन मी तुम्हाला एक लिंक देतो, गुगल रिव्ह्यूची लिंक. तिथं जाऊन तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे की हाऊ वॉज दिस 5 days वर्कशॉप, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कसं वाटलं आणि काय गोष्टी तुम्ही शिकल्या. आमचे जुन्या बॅचचे विद्यार्थी पण इथे आहेत, तर त्यांच्यापैकी कोणाला काही शेअर करायचं असेल तर प्लीज मी त्यांना अनम्यूट करू इच्छितो. कोणी आहे का इथे? जुन्या बॅचचे लोक आहेत. नवनाथ सर आहेत. नवनाथ सर, तुम्हाला काही शेअर करू इच्छिता? हॅलो, नवनाथ सर आहेत जुन्या बॅच मधून. तुम्ही शिकत आहात 18 दिवस झाले, कसं वाटत आहे तुम्हाला? आणि काय गोष्टी, काही तुम्हाला काही चेंजेस दिसला का? काही तुम्हाला एक्सपिरियन्स आला का? नवनाथ सर शेअर करू इच्छिता? येस, मी तुम्हाला अनम्यूट केलाय, प्लीज शेअर करा सर्वांशी. येस नवनाथ सर, बोलू हॅलो. शकता तुम्ही. हा, आवाज येतोय का माझा येस सर येस सगळ्यांना? सर, येस सर, येस सर, क्लिअर आहे ओके. हा आवाज. सर. जवळपास 18 दिवस झाले मी हे अटेंड करतोय आणि खूप छान वाटतंय. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि या सगळ्या गोष्टी आणि पैशांच्याही बाबतीत म्हणजे खरोखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चेंजेस व्हायला लागलेत लाईफ व्हेरी गुड, व्हेरी गुड. मध्ये. काही त्याबद्दल एखादा सगळ्यांचे. एक्सपिरियन्स तुम्हाला आला असेल मागच्या 17-18 दिवसात? हा, अजून काही एक्सपिरियन्स आलेला नाही. हम्म. सर, तुम्ही पुण्यामध्ये राहिलात का? येस येस. पुण्यामध्ये कुठे? पुण्यामध्ये मी हडपसरला राहतो आणि माझं ऑफिस जे आहे ते शिवाजीनगरला आहे. अच्छा, मी सुद्धा पुण्यामध्ये कात्रजच्या जवळ नवे आंबेगाव आहे ना, तिथे राहतो. व्हेरी आणि गुड. माझं स्वतःच कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. ओके. हा, काय आणि शिकवता खूप तुम्ही? छान. मी स्वतः मॅथ्स सब्जेक्ट घेतो. 11, 12, 10 स्टँडर्डचा. बाकी व्हेरी गुड. सब्जेक्टला आपल्याकडे टीचर्स आहेत.
बरं बरं, ओके ओके ओके. हा. भेटू आणि आपण खूप कधीतरी. छान. पुण्यामध्ये आपले वर्कशॉप होत असतात, लाईव्ह वर्कशॉप, आणि हा. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एंट्री फी फ्री ठेवतो त्याची. ओके, बाकीच्या अच्छा. लोकांची हा. फी असते. सो कधीतरी आपण हा. भेटू, नक्कीच भेटू. हो, येस सर, मला इन्फॉर्म करा, मग मी नक्की तुम्हाला भेटायला येईल. शुअर शुअर शुअर, 100% भेटू आपण. ओके. थँक्यू सो चालेल. मच थँक्यू, नवनाथजी, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके. थँक्यू, थँक्यू, येस. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू सो मच. लास्ट टाइम नवनाथजी यांनी सर्वात आधी सीट बुक केली होती त्यांची. सो थँक्यू सो मच नवनाथजी फॉर बिलिव्हिंग अस. रिव्ह्यूची लिंक दिलेली आहे मी चॅट बॉक्समध्ये, त्यावर तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता. पुन्हा एकदा आठवण करून देतो, 7507-253-253 हा जीपे फोनपे नंबर आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल अशी मी आशा करतो. नसेल घेतला तर लगेच घेऊन घ्या. आणि आता माझी दुसरी बॅच आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आले, तुम्ही अटेंड केला हा प्रोग्राम, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि जर का अजूनही तुमच्या मनात काही डाऊट असेल, काही शंका असेल, तर त्या शंकेला बाजूला ठेवा. तुम्हाला सांगतो मी, हे कठीण आहे, हे करणं कठीण आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही हे करा, अँड यू विल सी द चेंजेस इन नेक्स्ट 10-15 days. ओके, आय गॅरंटी यू. जस्ट फॉलो द थिंग्स. हे जे तुम्ही करताय ना इन्व्हेस्टमेंट, ही काहीच नाही आहे, झिरो आहे इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला सांगतो. जे तुम्हाला मिळणार आहे त्याच्या बदल्यामध्ये ही झिरो आहे. ओके, थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाइम, बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच.